नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र राजा साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज होळी आहे. होळी या सणाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि होळी कशी साजरी केली जाते, काय कथा आहे, हे सर्व आज आपण या व्लॉग मध्ये पाहणार आहे. चला तर पाहूया. लेट्स सी नाव. मित्रांनो, आता आपण होळी रचणार आहे. त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता पुढे काय करायचे चला पाहूया. मित्रांनो, आपल्या घरापाशीच माझे स्वतःचे ऑफिस आहे, सिंहगर्जी सिक्युरिटीज इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी मी लोकांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करून देतो. तुम्हालाही कोणत्या गोष्टीची गरज लागली तर नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करा. आणि त्याबरोबर मी आयुर्वेदिक औषध सुद्धा देतो. सर्व समस्यावर एक उपाय, आयुर्वेदिक औषध. आयुर्वेदिक वापरा, जीवन आणि पैसा वाचवा. मित्रांनो, होळी हा पवित्र सण आहे, त्यामुळे होळी ज्या ठिकाणी आपण रचणार ती जागा सुद्धा पवित्र करायला पाहिजे. आणि आपल्या शास्त्रामध्ये शेण, गाईचे शेण याला सुद्धा पवित्र मानले जाते. मी ती घेऊन आलेलो आहे आणि गाईच्या शेणाने आपण सारवून घ्यायचे आणि त्या पवित्र ठिकाणी होळी हा पवित्र सण साजरा करता. चला सारवून घेऊया. मित्रांनो, आपण होळीचे दहन करताना म्हणजेच होळीला पेटवताना होळी फास्ट पेटावी, जलद पेटावी, त्यासाठी चगाळा सुद्धा आणलेला आहे. मित्रांनो, चला सारवून घेऊया. शेण आणलेला आहे बादली भरून. मित्रांनो, त्यामध्ये जरा जरा पाणी घालायचं आणि पातळ शेण करून घ्यायचे. आधीचे काही माणसं शेणानेच आपले घर सारवत होते आणि हातानेच हे शेण सारवत होते. पण आता आपण जनजी लोक आहेत, त्यामुळे हात घालायला लाजतो, त्यामुळे मी पण हात घातला नाही. थापीने हे सारवून घेत आहे. हळूहळू पातळ करायचे. दक्षता घ्यायची की अंगावर उडू नये. हे शेण सारवण्याचं काम आमच्या आईकडे असते, पण यावेळी माझ्याकडे आलेलं आहे. आपण त्यामध्ये पण मजा शोधून काम करायचे. मित्रांनो, शेण व्यवस्थित सारवण्यासाठी झाडू सुद्धा घेतलेला आहे मी. झाडूने व्यवस्थित आपण गोल राऊंड करायचा, म्हणजे जेणेकरून आपल्या शेणी रचता येते. हा झाडूने आपले काम फास्ट होत आहे. बघा, बाबांना सुद्धा आवडलेला आहे, गोल झालेला आहे आपण. मित्रांनो पहा, एकदम ॲक्युरेट गोल आलेला आहे. शेणाने मी मस्तपैकी छंद गोल तयार केलेला आहे. आता आपण यामध्ये एक होल मारायचे, ज्यामध्ये आपण एक पैसे लपवायचे. कारण आधीच्या काळी लहान मुले असायची, ती हे पैसे दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते तेव्हा ते शोधायचे आणि खायला आणायचे. त्यामध्ये होल मारूया आणि पैसे लपवूया. मित्रांनो, तुमच्या इथे कशी पद्धत असते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, कळू दे आपल्याला. आणि यामध्ये सुद्धा आपण एरंड्याचे झाड लावतो, ज्याला आपण आपलं शरीरातील आळस, चुकीच्या पद्धती, चुकीचे विचार, पैसे टाकलेले आहेत मी, पैसे आत दाबूया. चुकीचे विचार, चुकीच्या गोष्टी सगळ्या या होळीच्या आगीमध्ये सगळे जळून जाऊ दे, त्याचं प्रतीक आहे ते. त्याची कथा सुद्धा मी तुम्हाला सांगतोच. त्यासाठी मध्ये सपोर्ट, त्यासाठी एक बार मारते मी. मित्रांनो बघा, बार एकदम जाम झालेला आहे. असेच त्याला आपण एरंड्याचे झाड मध्ये बांधूया. मित्रांनो, मगाशी आपण बार मारला तेव्हा वडिलांनी आपल्याला दंडनादन केले. माझे बाबा आतून बघत आहेत, निरीक्षण चाललेलं आहे.
मित्रांनो व्लॉगिंग करायला मस्त मजा येते. तुम्हाला कसा वाटतो व्लॉग? आवडतो ना? व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पहा आपले एरंड्याचे झाड लावून झालेले आहे. आता जरा शेण वाळू दे, मग आपण शेणकुटे रचूया आणि ह्याला सजवूया सुद्धा, फुगे सुद्धा लावूया. मित्रांनो आपण एरंड्याचे झाड मध्ये लावलेलं आहे. याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. हे रावणाचं प्रतीक सुद्धा आपण मानतो, कारण रावणाकडे सगळ्या अशुद्ध प्रवृत्ती आणि वाईट गोष्टी होत्या. तसे आपल्या मधील वाईट सवयी, वाईट संस्कार, वाईट गोष्टी आपण या पवित्र होळीमध्ये जाळून टाकायच्या आणि आपल्या जीवनाला एक नवीन सुरुवात करायची आणि सुखमय जीवन करायचे. हे सुद्धा या होळीचे महत्त्व आहे. सारवलेले शेण वाळलेलं आहे. आता आपण होळी रचून घेऊया आणि जलद जळण्यासाठी खाली सगळं घालून घेऊया. सगळा म्हणजे याला वाळला पालापाचोळा सुद्धा म्हणतात. शेणी आणले आहेत, ते शेणी सुद्धा रचून घेऊया. मित्रांनो मी लहान असताना शेणी मागण्यासाठी आम्ही सर्व मुले एकत्र जायचं, दमडी घेऊन, म्हणजे आपले ताशे ढोल घेऊन जायचं जे लहान असतात, आणि घरी होळीची दक्षिणा द्या किंवा शेणकुट द्या ती गोळा करायची. पण जसजसे आपण मोठे होतो तसे आपण दक्षिणा मागायला जात नाही. हे आपण विकतच शेणी घेतो आणि होळी साजरी करतो. लहानपणीची मजा वेगळीच असते, जी आपण कष्टाने दक्षिणा मागून आणि शेणी मागून केलेली होळी असते. तर रचून घेतो मी ह्याला, शेणी रचून घ्यायची. पहा मित्रांनो होळी एकदम मस्तपैकी मी रचून घेतलेली आहे. मित्रांनो होळी करण्याचं खरं महात्म्य म्हणजे आपल्या इथली निगेटिव्हिटी घालवणे. पण होळी आधीच्या काळी वेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या पद्धतीने केली जायची. हा ऋतू पानझडतीचा असतो, म्हणजे इथे पाने गळून पडतात, तर तो कचरा पूर्ण गोळा करायचा आणि तो कचरा पण जाळायचा. अशी सुद्धा आधीच्या काळी होळी केली जायची. पण जशी जशी पद्धत बदलत गेली तशी आता शेणीची होळी सुद्धा केली जाते. मित्रांनो फुगे फुगवून आणलेले आहेत, फुगे बांधूया म्हणजे आपले होळीचे सजावट सुद्धा होऊन जाते. मित्रांनो पहा होळी सजलेली आहे एकदम. मित्रांनो एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे. आता आपण होळी पेटवायची आहे. चला तर पेटवूया होळी आणि करूया मस्तपैकी मजा. मित्रांनो आता होळीचे पूजन चाललेलं आहे. बाबा पूजन करत आहेत. हळदी कुंकू लावायचे होळीला. होळी पूजन. हे घ्या टोपी. मित्रांनो होळीचे पूजन चाललेलं आहे. सर्व मंडळींना घेऊन आपण बारका सुद्धा ओवाळत आहे. रुद्र
मित्रांनो होळी पेटवायला घेतली आहे. होळी पेटत आहे. मित्रांनो होळी एकदम जोरदार पेटलेली आहे. होळीला माणसं सुद्धा आलेली आहे. आज होळी उद्या पोळे रावण मेला संध्याकाळी बोबला रे बोबला. आज होळी उद्या पोळे रावण मेला संध्याकाळी बोबला रे बोबला. आज होळी उद्या पोळे रावण मेला संध्याकाळी बोबला रे बोबला. आज होळी उद्या पोळे रावण मेला संध्याकाळी बोबला रे बोबला. एक लाख तरी. आज होळी उद्या पोळे रावण मेला संध्याकाळी बोबला रे बोबला. मित्रांनो पोळी टाकलेली आहे शेकायला, शेकून घेतलेली आहे. मित्रांनो होळीवर आता हरभरे सुद्धा भाजून खायचं, मस्त मजा आहे. भाजले का हरभरे? भाजा भाजा लवकर, भूक लागली. मित्रांनो कसा वाटला होळीचा व्लॉग? आवडला ना? तर होळीच्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच नवीन नवीन व्लॉग अपलोड करत राहतो, त्यामुळे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉनला आत्ताच प्रेस करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांच्या मनापासून धन्यवाद.